विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. मी डॉक्टर राहुल पाटील. आजच्या या ऑनलाईन टीचिंगमध्ये आपल्या सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी FYBA उत्तीर्ण होऊन SYBA या वर्गामध्ये प्रवेश करत आहेत, त्या विद्यार्थ्यांचे सर्वप्रथम मी अभिनंदन करतो आणि या वर्गामध्ये स्वागत करतो. मित्रांनो, तुम्ही द्वितीय वर्ष कला या वर्गाला प्रवेश घेतलेला आहे आणि या द्वितीय वर्ष कला म्हणजे SYBAच्या वर्गामध्ये मी तुम्हाला मराठी अभ्यासपत्रिका क्रमांक 3 म्हणजे पेपर क्रमांक 3 हा विषय शिकवणार आहे. या विषयाची एकूण 45 व्याख्यानं म्हणजे तासिका होणं आवश्यक आहे. या विषयाचं नाव काय आहे तुम्हाला कोणी विचारलं तर सांगता यायला हवं, भाषा आणि बोली अभ्यास हे या तिसऱ्या सत्राच्या अभ्यासक्रमाचं नाव आहे, अभ्यासपत्रिकेचं नाव आहे. आता मी तुम्हाला फक्त सेमिस्टर 3 म्हणजे सत्र 3च्या अभ्यासक्रमाबद्दल सांगणार आहे, त्याचा परिचय तुम्हाला करून देणार आहे. या अभ्यासक्रमाची वैशिष्ट्य काय आहेत, उद्दिष्ट काय आहेत, ऑब्जेक्टिव्ह काय आहेत. तर पहिलं आहे भाषेचे स्वरूप समजून घेणे. भाषेचं स्वरूप काय असतं नेमकं ते समजून घेणे. दुसरं याचं उद्दिष्ट आहे भाषा बोली समाजाचा परस्पर संबंध अभ्यासणे. म्हणजे भाषा बोली आणि समाज यांचा परस्पर संबंध काय असतो तो अभ्यासणे. नंतरचं उद्दिष्ट आहे बोलीचे स्वरूप व विषय समजून घेणे. ही या अभ्यासक्रमाची या अभ्यासपत्रिकेची उद्दिष्टे आहेत. आता अभ्यास पत्रिकेतील घटक कोणते आहेत ते आपण बघूयात. त्यापैकी पहिला घटक आहे मानवी भाषेचे स्वरूप. हा पहिला घटक आहे. आपल्या या पेपरमध्ये फक्त 3 घटक आहेत. पहिला आहे मानवी भाषेचे स्वरूप. एकूण 15 व्याख्यानं याची व्हायला हवीत, तेवढी आपल्याला त्यांनी दिलेले आहेत. त्यामध्ये कोणकोणते मुद्दे येतात तर याच्यामध्ये संप्रेषण, मानवी आणि मानवेतरांचे. संप्रेषण म्हणजे काय तर कम्युनिकेशन, लक्षात. संज्ञापन, त्याला दुसरा शब्द आहे संज्ञापन. म्हणजे आपण एकमेकांशी जे बोलत असतो त्याला संप्रेषण असं म्हणतात किंवा त्याला संज्ञापन असं देखील म्हणतात. सवर अनुस्वार आहे. तर ते मानवी आणि मानवेतरांचे. मानवी म्हणजे काय तर माणसांचे, आणि मानवेतर म्हणजे काय तर माणसांव्यतिरिक्त जे काही प्राणी असतात त्यांचं संप्रेषण म्हणजे त्यांचं बोलणं, त्यांच्या विचारांची देवाणघेवाण कशी ते करतात ते आपल्याला अभ्यासायचं आहे. त्यानंतर आहे मानवांचे भाषिक व भाषेतर संप्रेषण. म्हणजे आपण जी बोलतो ती भाषा आणि या भाषेव्यतिरिक्त आपण जी चिन्हांची खुणांची भाषा वापरतो तर ती भाषा आपल्याला अभ्यासायची आहे. त्यानंतर आहे मानवी भाषेची लक्षणे किंवा स्वरूप विशेष. कोणती लक्षणं किंवा स्वरूप किंवा विशेष आहेत मानवी भाषेची तर ध्वन्यात्मकता, चिन्हात्मकता, यादृच्छिकता, सर्जनशीलता, प्रत्यक्षातीतता, सामाजिकता, परिवर्तनशीलता. ही मानवी भाषेची काय आहेत तर विशेष आहेत किंवा लक्षणं आहेत किंवा हे मानवी भाषेचं स्वरूप आहे. हे प्रत्येक मुद्दे जे आहेत ते आपण अभ्यासणार आहोत. काही कठीण नाही आहे, मी अगदी व्यवस्थित तुम्हाला समजावून सांगणार आहे. तर हा होता इथं जरी त्याने दिलेलं नसलं तरी इथं आहे म्हणजे हा होता. आता मध्ये काय आहे तर भाषेची विविध कार्ये. आपण जी भाषा बोलत असतो तर त्या भाषेची कार्य कोणकोणती आहेत तर त्याच्यामध्ये 6 कार्य आहेत. निर्देशात्मक, आविष्कारात्मक, परिणामनिष्ठ, सौंदर्यात्मक, संपर्कनिष्ठ, अतिभाषात्मक. तर या प्रत्येक कार्य म्हणजे नेमकं काय आहे ते मी तुम्हाला समजून सांगेल नंतर. आता फक्त आपण अभ्यासक्रमाचा परिचय करून घेत आहोत. रोमान याकब्सन यांनी या संप्रेषणाचे नमुनारूप सांगितलेले आहे आणि 6 भाषिक कार्य सांगितलेले आहेत. ते आपण या मुद्द्यामध्ये अभ्यासणार आहोत. पुढचं आहे भाषा, समाज आणि संस्कृती. याचेही एकूण 15 व्याख्यानं होणार आहेत. तर याच्यामध्ये मध्ये काय आहे ते आपण आता बघूयात. तर याच्यामध्ये भाषा एक सांस्कृतिक संचित. म्हणजे भाषा जी आहे तर ती आपल्याकडे संस्कृतीने चालत आलेली असते, परंपरेने चालत आलेली असते. आपल्या संस्कृतीने आपल्याकडे ठेवलेला तो काय आहे, दिलेला काय आहे, ठेवा आहे. संचित म्हणजे ठेवा. तर त्या दृष्टीने आपण ते बघणार आहोत. सांस्कृतिक जडणघडणीचे संक्रमणाचे माध्यम असते भाषा. एडवर्ड सपीर व बेंजामिन होर्प यांचा, हे दोघं भाषावैज्ञानिक आहेत, यांचा भाषिक सापेक्षतावादाचा सिद्धांत, अभ्युपगम म्हणजे सिद्धांत वगैरे आपण बघणार आहोत. भाषेकडे पाहण्याचा समाज भाषावैज्ञानिक दृष्टिकोन आपण बघणार आहोत. समाजातील भाषा वैविध्य आणि भाषेचा बहुजिन्सीपणा हा मुद्दा आपण बघणार आहोत.
भाषिक सांस्कृतिक विविधता यांचा परस्पर संबंध आपण या मुद्द्यामध्ये, या घटकामध्ये बघणार आहोत. याच्यातला आ आहे भाषा, प्रमाण भाषा आणि बोली या संकल्पना विचार. याची एकूण 15 व्याख्यानं आपल्याला घ्यायची आहेत. तर याच्यामध्ये प्रमाण भाषा म्हणजे काय, प्रमाण भाषेची आवश्यकता, प्रमाण भाषा व बोली यांच्यातील संबंध, त्यांचे वापर क्षेत्र, भाषा वैविध्य, त्यामध्ये उपबोली, स्थानिक बोली, प्रादेशिक बोली, जातीनिष्ठ बोली, सामाजिक बोली या आपल्याला अभ्यासायच्या आहेत. या संकल्पना आपल्याला अभ्यासायच्या आहेत. प्रमाण भाषा म्हणजे काही संकल्पना अभ्यासायची आहे. प्रमाण भाषेची काय आवश्यकता असते ते अभ्यासायची आहे. प्रमाण भाषा आणि बोली यांच्यामध्ये काय संबंध असतो, त्या कुठं कुठं बोलल्या जातात ते अभ्यासायचं आहे. आणि बोलींबद्दलचे काही गैरसमज आहेत बघा. त्यामध्ये बोली या अशुद्ध असतात किंवा बोली या कनिष्ठ असतात किंवा अंगभूत क्षमता इत्यादी गोष्टी आपल्याला अभ्यासायच्या आहेत. त्या संदर्भातील तथ्य आपल्याला तपासायचे आहेत. आणि मराठीतल्या विविध बोली कोणकोणत्या बोली आहेत, तर मग अहिराणी आहे, वैदर्भी आहे, मराठवाडी आहे, कोकणी आहे, अशा मालवणी आहे, या वेगवेगळ्या ज्या बोली आहेत त्या आपल्याला इथं अभ्यासायच्या आहेत. तर हा अ आणि आ मिळून आपल्याला 15 लेक्चर आहेत. इथे वेगळं दिलेले त्यांनी आवश्यकता नव्हती. हे दोघं मिळून आपल्याला 15 लेक्चर घ्यायचे आहेत. नंतर तिसरा आहे याच्यामध्ये घटक तिसरा अ बोलींच्या अभ्यासाची गरज व महत्त्व. त्यामध्ये बोली विज्ञान. बोली विज्ञान म्हणजे काय, बोलींच्या अभ्यासाची दिशा, बोलींचा विचनात्मक अभ्यास म्हणजे काय, सामाजिक सांस्कृतिक अभ्यास म्हणजे काय, बोलींच्या अभ्यासाची साधनं कोणती आहेत, फील्डवर्क क्षेत्रीय कार्य म्हणजे काय, ते कसं करायचं असतं, बोलींची व्याकरणे व कोशरचना यांचे महत्त्व आपल्याला अभ्यासायचे आहे. त्यानंतर बोलींसमोर कोणती आव्हानं आहेत, त्यांचं जतन संवर्धन, त्यासाठी आपण कोणकोणते प्रयत्न करू शकतो, त्या प्रयत्नांची दिशा कोणती असायला पाहिजे ते आपल्याला इथं अभ्यासायचं आहे. मराठीतील प्रमुख बोली आपल्याला इथं अभ्यासायच्या आहेत, ज्यामध्ये वऱ्हाडी बोली, अहिराणी बोली, कोकणी बोली या बोलींचे स्वरूप विशेष आपल्याला अभ्यासायचं आहे. पुढे आहे मालवणी व आगरी बोलीची वैशिष्ट्ये आपल्याला अभ्यासायची आहेत. मग त्यांची व्युत्पत्ती केव्हा झाली, त्यांचा विकास कसा झाला, त्यांचे व्याकरणिक वैशिष्ट्य काय आहेत, उच्चार प्रक्रिया कशी आहे, म्हणी कोणत्या आहेत, त्यांच्यामध्ये वाक्प्रचार कोणते आहेत, शब्दसंग्रह त्यांचा कसा आहे, हे आपल्याला या घटकामध्ये अभ्यासायचं आहे. तर अशा पद्धतीने एवढा आपला अभ्यासक्रम आहे. फक्त 3 घटक आहेत. आता तुमची परीक्षा कशी होणार, तर मित्रांनो जर अशाच पद्धतीनं लॉकडाऊन सुरू राहिला, कोरोनाचा प्रभाव सुरू राहिला, तर मागच्या वर्षासारखीच तुमची परीक्षा ही ऑनलाईन होऊ शकते. मग ती वस्तुनिष्ठ स्वरूपाची असेल. एक प्रश्न आणि त्याला 4 पर्याय. पण समजा तुमची ऑफलाईन परीक्षा झाली, म्हणजे वर्गात बसून तुमची परीक्षा झाली, तर मग अशा पद्धतीनं तुम्हाला 4 प्रश्न असतील. पहिला प्रश्न जो असेल तर तो पहिल्या घटकावर असेल आणि तो 20 गुणांचा प्रश्न असेल. अंतर्गत पर्यायासह एक प्रश्न, म्हणजे एकाला एक ऑर असेल, किंवा ऑर म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, किंवा हा पहिला अ किंवा आ या दोघांपैकी एक तुम्हाला लिहावा लागेल. ठीक आहे, याला अंतर्गत पर्यायासह असं म्हणतात. तर पहिला जो प्रश्न आहे तो पहिल्या घटकावर 20 गुणांचा, दुसरा जो प्रश्न आहे तो दुसऱ्या घटकावर 20 गुणांचा, तिसरा जो प्रश्न आहे तो तिसऱ्या घटकावर 20 गुणांचा. या प्रत्येक ठिकाणी एक पहिला किंवा म्हणजे अ किंवा आ यापैकी कोणता तरी एक तुम्हाला सोडवावा लागेल. प्रश्न चौथा कसा असेल तर तिन्ही गटातील 6 टिपा विचाराव्यात किंवा लघुत्तरी प्रश्न विचारावेत. विद्यार्थ्यांनी कोणतेही 4 सोडवावेत. म्हणजे याच्यावर 2, याच्यावर 2 आणि याच्यावर 2 अशा 6 टिपा विचाराव्यात आणि विद्यार्थ्यांनी त्यापैकी कोणत्याही 4 टिपा सोडवाव्यात. आणि प्रत्येक टीप ही किती मार्कांसाठी राहील, तर ती 10 गुणांसाठी राहील. म्हणजे 4 टिपा 40 गुणांच्या, 20 + 20 + 20 60 आणि हे 40 असा 100 गुणांचा हा आपला पेपर राहणार आहे. साध्य काय आहे त्या विषयाची, म्हणजे हा विषय अभ्यासल्यावर आपल्याला काय समजेल, काय साध्य होईल, आउटकम काय राहील त्याचं. मराठी भाषेचे स्वरूप तुम्हाला समजेल, मराठीच्या विविध बोलींचे ज्ञान तुम्हाला होईल आणि मराठी बोली अभ्यासाला चालना मिळेल. म्हणजे मराठी भाषेच्या ज्या बोली आहेत त्यांचा जो अभ्यास केला जातो त्याला चालना मिळेल. विद्यार्थी मित्रांनो, मी PhD साठी जी फेलोशिप तुम्हाला मागे 1-2 व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे, माझ्या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही भेट दिली तर तुम्हाला लक्षात येईल. मित्रांनो, जेव्हा आपण बोली भाषा किंवा कशाचाही अभ्यास करत असतो PhD वगैरेसाठी, तर त्यावेळेस आपल्याला शासनाकडून खूप मोठी फेलोशिप मिळत असते. मी तिथं OBC किंवा ST नाही
OBC किंवा SBC आणि NT यांच्याबद्दलची फेलोशिप सांगितलेली आहे, परंतु ST सुद्धा फेलोशिप आहेत. आधी त्यांना राजीव गांधी फेलोशिप असं म्हटलं जायचं. आता सुद्धा ST कॅटेगरीसाठी फेलोशिप सुरू आहेत. त्यांचा परिचय मी तुम्हाला करून देईल. सांगायचं तात्पर्य असं आहे की हा जर तुम्ही अभ्यास व्यवस्थित केला तर तुम्ही तुमच्या बोलींचं संशोधन भविष्यामध्ये करू शकणार आणि महिन्याला 31,000 हे आता मिळतात. तुम्ही जेव्हा फेलोशिपसाठी जाणार 4 वर्षानंतर तेव्हा कदाचित हा आकडा 40,000 रुपये झाला असेल आणि अशी 5 वर्षापर्यंत तुम्हाला फेलोशिप मिळू शकते. आणि म्हणून आतापासून तुम्ही थोडं गांभीर्याने अभ्यास करा. तुम्हाला भविष्यामध्ये नक्कीच याचा फायदा होईल. कल्पना करा की 5 वर्ष जर तुम्ही 40,000 रुपये फेलोशिप घेतली तर 40,000 गुणिले 12, 12 चोक 48, 4,80,000 रुपये तुम्हाला किती मिळतील? 12 महिन्यामध्ये मिळतील. असे 5 वर्ष म्हणजे साधारणतः 24 लाखापर्यंत तुम्ही फेलोशिप मिळवू शकणार. 24 लाख रुपये तुम्ही फेलोशिप मिळवू शकणार. आणि म्हणून खूप चांगलं भविष्य आहे तुम्हाला. म्हणून आतापासून तुम्ही अभ्यास करायचा आहे. बोलींचा अभ्यास अगदी व्यवस्थित करा. तुमच्याच बोलींचा अभ्यास भविष्यामध्ये करा. तुम्हाला फेलोशिप मिळू शकते. तुम्ही PhD होऊ शकतात. तुम्ही प्राध्यापक होऊ शकतात. तुम्ही हवं ते होऊ शकतात. म्हणून प्रत्येक विषयाकडे गांभीर्याने बघायचं आहे. याच्यासाठी कोणते संदर्भ ग्रंथ तुम्हाला वापरात येऊ शकतात? तर भारतीय भाषांचे लोक सर्वेक्षण, याच्यामध्ये सर्वेक्षण मालिका जे आहे त्याच्यामध्ये मुख्य संपादक डॉक्टर गणेश टेवी आहेत. महाराष्ट्राचं खंड संपादन हे अरुण जाखडे यांनी केलेलं आहे. पद्मगंधा प्रकाशन यांनी ते पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. याच्यामध्ये आपल्या डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी ज्या आपल्या महाविद्यालयामध्ये प्राध्यापिका होत्या, नुकत्याच रिटायर झालेल्या आहेत, यांचा पण लेख आहे. ठीक आहे. माझे जे PhDचे गाईड होते डॉक्टर कैलास सार्वेकर, त्यांच्यावर मी एक व्हिडिओ बनवलेला आहे. तो तुम्ही बघा. एक प्राध्यापक काय करू शकतो, त्यांचाही 2-3 लेख याच्यामध्ये आहेत. तर हा ग्रंथ आपल्याला उपयुक्त ठरू शकतो. नंतर आहे मालवणी बोली व्याकरण साहित्य व शब्दकोश. संपादिका त्याच्या पुष्पलता राजापुरे तापस मॅडम आहेत. डॉक्टर रमेश धोंगडे आहेत. शब्दपरी प्रकाशन यांनी ते प्रकाशित केलेलं आहे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला मी पेपर नंबर 3 म्हणजे अभ्यासपत्रिका क्रमांक 3 याच्या 3ऱ्या सत्राचा अभ्यास समजून सांगितला, स्वरूप समजून सांगितलं आणि त्याचं शीर्षक आहे भाषा आणि बोली अभ्यास. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं ही जी आपली पहिली तासिका आहे इथं संपत आहे. तुम्हाला या व्हिडिओमधून फक्त अभ्यासक्रमाचा परिचय करून दिलेला आहे. आता याच्या पुढे आपल्याला प्रत्यक्ष अभ्यासाला सुरुवात करायची आहे. तेव्हा मी जे व्हिडिओ तुम्हाला टाकत जाईल ते सर्व व्हिडिओ तुम्ही बघत राहा, चांगला अभ्यास करा आणि भविष्यामध्ये यशस्वी व्हा. धन्यवाद.